नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मुलाखतीचा दुसरा दिवस आहे। लक्षात असू द्या, आजच्या दिवशी सुद्धा सेम काळबोटे पॅटर्न राबवलेला आहे। सेम पॅटर्न आज पण राबवलेला आहे। दुसरा दिवस आहे आणि काल ज्या पद्धतीनं प्रश्न विचारत आहेत त्याच पद्धतीने आज सुद्धा सेम प्रोसेसनुसार मुलाखत सुरू आहेत आणि वेळेनुसार सुरू आहेत, वेळेवरच सुरू झालेले आहेत हे पण लक्षात असू द्या। कारण थोडस एक 10-15 मिनिट जी काय आहे ती मागे पुढे होणार आहेच। मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कारण वेळ एवढ्या विद्यार्थ्यांचं मॅनेजमेंट करायचं म्हणजे वेळ लागू शकतो, परंतु 10-15 मिनिट मागे पुढे झालं तर हे काही खूप वेळ गेलेला नाही हे लक्षात असू द्या। आणि मग सगळं वेळेवर सुरू होत आहे, कारण तुम्हाला जवळपास 2 ते 3 चिठ्ठ्या काढायला लावत आहेत आणि त्या चिठ्ठ्यामधून 2 प्रश्न जे काही आहेत या 2 प्रश्नाबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत आणि विचारणार आहेत हे लक्षात असू द्या। आणि हे जे काही प्रश्न आहेत तर हे प्रश्न जे आहेत जवळपास सारखेच आहेत। काल जे आले होते तसेच कालचेच प्रश्न आपण म्हणूयात तशाच पद्धतीचे प्रश्न आज पण त्यांनी घेतलेले आहेत। म्हणजे आजचे जे काही उमेदवार आहेत, आजच्या उमेदवारांना काही प्रमाणामध्ये त्याचा फायदा नक्कीच होणार आहे। कारण कालचे जे काही झालेले विद्यार्थी आहेत भलेही त्यांच्या संपर्कात नसतील, परंतु आपण तुमच्या माध्यमातून किंवा त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे पोहोचवलेलं आहे की त्या 2 चिठ्ठ्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला द्यायचे आहे हे लक्षात असू द्या। उत्तर द्यावेच लागतील, कारण त्यावरूनच तुम्हाला मार्क मिळणार आहे। उत्तरावरून तुम्हाला मार्क दिले जातील हे लक्षात असू द्या, दिले जाणार आहेत। म्हणून तुम्हाला ते प्रश्न सांगणं महत्वाचं आहे हे पण लक्षात असू द्या। कारण बरेच विद्यार्थी आहेत त्यांना वाटते की मार्क कसे देणार तर त्या 2 प्रश्न जे आहेत ते 2 प्रश्न आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःवरती निर्णयात्मक प्रश्न विचारले जात आहेत हे लक्षात असू द्या। निर्णयात्मक क्वेश्चन्स पण तुम्हाला विचारायला लागलेत, तर आपण डिसिजन मेकिंग म्हणजे तुमचं डिसिजन काय असेल एखाद्या प्रश्नाबद्दलचं हे सुद्धा प्रश्न त्यासोबत विचारले जाणार आहेत। म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला साधारणतः 5 ते 7 मिनिटाचा जो कालावधी आहे, या 5 ते 7 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ती मुलाखत तुमची द्यावी लागणार आहे। कारण दररोज 200 पेक्षा अधिक विद्यार्थी जे आहेत हे अधिक विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र केलेले आहेत। त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना एकत्र म्हणजे एकाला बोलून सर्व विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणं शक्य नाही, म्हणून त्यांनी प्रत्येकी उमेदवाराला जवळपास 5 ते 7 मिनिटाचा वेळ दिला गेलाय आणि त्यातून काही प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत। काल आपण जे प्रश्न घेतले होते सेम प्रश्न कालचा एक व्हिडिओ तुम्ही पहा, त्याच धर्तीवरती आजचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत। मला पुन्हा एकदा सांगायचंय, बरेच विद्यार्थी आहेत त्यांना कागदपत्र जे आहेत ही कागदपत्र अजूनपर्यंत काही कळलेली नाहीयेत। त्यामध्ये त्यांनी तुम्हाला जी काही सुरुवातीची कागदपत्र दिलेली आहेत, म्हणजे मूळ कागदपत्र जी आहेत ही कागदपत्र तुम्हाला सादर करणं आवश्यकच आहे आणि ते बंधनकारक आहे। त्यामध्ये तुमचे मूळ कागदपत्रामध्ये त्याला आपण म्हणतो फॉर्म महत्वाचं, त्याच्यानंतर हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लावून द्या। हॉल तिकीट सुद्धा तुमचं लागणार आहे, जेणेकरून तुम्ही खरंच पेपर दिलेला आहे का नाही हे त्याच्यावरती समजून जाऊ शकतं किंवा समजलेलं असेल। हॉल तिकीट पण तुम्हाला तिथे द्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे तुमचं टीसी जी असेल तो झेरॉक्स जो आहे तो पण तुम्हाला द्यायचा आहे। त्याच्यानंतर याच्यासोबत तुम्हाला महत्वाचं म्हणजे डोमेसाईल पण द्यायचे। बरेच विद्यार्थी आहेत की त्यांना असं वाटतं की डोमेसाईल मध्ये तूट असेल, परंतु डोमेसाईल तुम्हाला बंधनकारक आहे, हा मूळ कागदपत्रामध्ये येणारा आहे। तर हे जे काही वरचा जो सिक्वेन्स आहे या वरच्या सिक्वेन्स नुसार तुम्हाला डॉक्युमेंट द्यायला सुरुवात करायची आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट,
त्याच्यानंतर तुमच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र, फक्त जात पडताळणी प्रमाणपत्र जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याकडे नसू शकतं, परंतु लक्षात असू द्या, ज्यांच्याकडे आहे त्यांनी सादर करा, ज्यांच्याकडे नसेल त्यांना त्याच्यासाठी वेळ दिला जाईल. कारण सर्वांना माहिती आहे की जात पडताळणी प्रमाणपत्र हे प्रत्येकाकडे नसतं, कारण हे काही कारणासाठीच तुम्हाला दिलेलं असतं. म्हणून जात पडताळणी प्रमाणपत्र जे आहे, जे कास्ट मधून जागा सुटलेली आहे यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, आणि जर असे नॉन क्रिमिलियर तर या दोन गोष्टी बंधनकारक असेल. ज्या प्रवर्गातून जागा सुटलेल्या आहेत त्या प्रवर्गासाठी जर नॉन क्रिमिलियर आणि कास्ट सर्टिफिकेट लागू असेल तर यांना हे दोन्ही गोष्टी देणं गरजेचं आहे. त्यामध्ये फक्त जात पडताळणी प्रमाणपत्र जे आहे ते हे जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी तुम्हाला काही कालावधी दिलेला जाऊ शकतो, परंतु त्या कालावधीमध्ये तुम्हाला ते जे काही प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे, हे लक्षात असू द्या. आणि त्यानंतर प्रमाणपत्र आणि गुणपत्र म्हणजे तुमचं मार्कमेव, हे लक्षात असू द्या. मार्कमेव बरेच विद्यार्थ्यांना हे समजत नाहीये. आणि त्यानंतर हे आहे तुमची सनद. तर या दोन गोष्टी सुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत. त्यामध्ये आवश्यक जे आहेत महत्वाची लक्षात असू द्या ती आहे 10वीची. ठीक आहे, 10वीची जी आहे ही तर तुम्हाला कंपल्सरी द्यावी लागणार आहे. त्याच्यामध्ये काही कुठल्याही पद्धतीची चूक तुम्हाला तिथे दिली जाणार नाही. ह्या सगळ्या जे काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत. आणि याच्यासोबत बऱ्याच लोकांना अजून चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे हे चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा द्यायचं आहे. ते एकाच दिवसामध्ये निघतं. एका दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, एसपी ऑफिस वरून ऑनलाईन त्याची प्रोसेस असेल, ऑनलाईन प्रोसेस आहे ही ऑनलाईन प्रोसेस करून घ्या आणि एसपी ऑफिस वरून तुम्हाला ते काढता येऊ शकतं. तेव्हा तुम्ही तिथे जाऊन ते एका दिवसामध्ये तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे ते घेऊ शकता. याला व्हॅलिडिटी असते 3 महिन्याची, म्हणजे तुम्ही तिथे जाऊन ते लगेच तात्काळ रिसीव्ह करू शकता. त्याच्यामुळं हे सुद्धा तुम्हाला सादर करायचं आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट, आरोग्य प्रमाणपत्र, फिटनेस सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला द्यायचे. हे सुद्धा एकाच दिवसामध्ये मिळणार आहे, एका दिवसातच मिळणार आहे. सक्षम अधिकाऱ्याचे घ्या. सक्षम अधिकारी तालुका लेवलचा एखादा सक्षम अधिकारी असेल, जिथे तुम्हाला सरकारी दवाखाना आहे, या सरकारी दवाखान्यामधला सक्षम अधिकारी जो असेल त्या सक्षम अधिकाऱ्याचं जे काही फिटनेस सर्टिफिकेट आहे हे फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही तिथे सादर करू शकता. कारण की सर्व विद्यार्थ्यांनी जवळपास त्या सक्षम अधिकाऱ्याचे दिलेलं आहे. जिल्हा शल्य चिकित्सक जे काही आहे तिथे सुद्धा तुम्हाला ते मिळू शकतं, परंतु ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते प्रत्येक वेळी जिल्ह्याला येणं शक्य नाही, जिल्ह्यावरती येऊन ते काढणं शक्य नाही. म्हणून अशा विद्यार्थ्यांनी तालुका प्लेसला जे काही असतील दवाखाना, सरकारी हॉस्पिटल असेल, सरकारी दवाखाना, इथे जाऊन तुम्ही ते सक्षम अधिकाऱ्याचं जे काही फिटनेस सर्टिफिकेट आहे हे फिटनेस सर्टिफिकेट सादर केलं तरी चालतं, काही अडचण नाही, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर महत्वाचं म्हणजे लहान कुटुंब प्रमाणपत्र. आता हे लहान कुटुंब प्रमाणपत्र कुठून घ्यायचं, बऱ्याच लोकांचे प्रश्न आहे, लहान प्रमाणपत्र कुठून घ्यायचं. तुम्ही जो काही फॉर्म भरलाय, फॉर्म भरताना तिथे प्रमाणपत्र आलेलं होतं बघा. तुम्हाला फॉर्म भरत असताना एक प्रमाणपत्र आले होते 2. त्या 2 प्रमाणपत्रामध्ये एक प्रमाणपत्र होतं लहान कुटुंब प्रमाणपत्र. ठीक आहे, हे पण तुम्हाला द्यायचंय. आणि त्याच्यासोबत द्यायचं होतं तुम्हाला की तुमचे अजून एक सर्टिफिकेट त्यामध्ये आहे, ज्याला ऍफिडेव्हिट म्हणतो आपण. तर तुमचा कोणत्याही राष्ट्राशी संबंध नाही, हे सुद्धा ऍफिडेव्हिट तुम्हाला करून द्यायचं आहे, हे पण लक्षात असू द्या. तर लहान कुटुंब प्रमाणपत्र हे तिथून घ्या. आणि नावात बदल प्रमाणपत्र जे काही आहे त्याला आपण स्वयं घोषणा प्रमाणपत्र म्हणतो. स्वयं घोषणा प्रमाणपत्र हे सुद्धा तिथंच आलेलं आहे. फॉर्म भरते तुम्हाला 2 प्रमाणपत्र आलेली आहे. ही 2 प्रमाणपत्र काढा, त्याच्यावरती तुमचे नाव लिहा आणि सह्या करा. अशा पद्धतीने तुम्हाला ते जे काही हे आहे प्रमाणपत्र सादर करायची आहे. असा सगळा जो काही सेट आहे या सर्वांचे बंच तयार करा आणि 2 झेरॉक्स सेट करा.
2 झेरॉक्स सेट तयार करा व्यवस्थित, आणि ते 2 झेरॉक्स सेट आणि त्याच्यानंतर तुमचा ओरिजिनल जो आहे, ओरिजिनल हा त्याच्यासोबत तुम्हाला घेऊन जायचा आहे. हे असे 3 झेरॉक्स सेट, सॉरी 2 झेरॉक्स सेट आणि एक ओरिजिनल सेट हा जो आहे हा तुम्हाला तयार करायचा आहे आणि हा पडताळणीसाठी घेऊन जायचा आहे. जेव्हा तुमची पूर्ण पडताळणी होईल, अगोदर पडताळणी होईल आणि पडताळणीच्या नंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे. हे लक्षात असू द्या, बोलवले जाईल. त्यामुळं हे थोडंसं मागे पुढे होऊ शकतं, परंतु हे सगळे सेट तुम्हाला सादर करणं बंधनकारक आहे. हे सगळे सादर केल्याच्या नंतर तुमची मुलाखत होईल आणि जी मुलाखत झाली असेल त्याच्या आधारावरती तुम्हाला मार्क किंवा गुण दिले जातील. हे लक्षात असू द्या. आणि दोघांचे गुण एकत्र करून गुण एकत्रित करून तुमचे लवकरच काय केलं जाणार आहे, रिझल्ट लावला जाणार आहे. हे लक्षात असू द्या. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे सगळे मुलाखती संपणार आहेत आणि सगळ्या मुलाखती संपल्याच्या नंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी तुमचं जे काही नाव आहे ते नाव कळून जाईल. प्रत्येक गावामधून कुठल्या व्यक्तीचं सिलेक्शन झालेलं आहे, प्रत्येक गावातून कोणते उमेदवार पात्र झालेले आहेत, हे सगळं त्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. हे लक्षात असू द्या. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यानं हे जे काही सगळे पूर्ण जे काही सेट आहे ते पूर्ण सेट सिक्वेन्स लावायचे. सिक्वेन्स लावत असताना सुद्धा जो सिक्वेन्स तुम्ही लावताय तो सिक्वेन्स कसा लावा, सुरुवातीला फॉर्म घ्या, फॉर्म लावा. लक्षात असू द्या. तिथे गेल्याच्या नंतर खाली वरती होऊ शकते थोडंसं, परंतु आपण जो सिक्वेन्स घ्यायला लागलो तर सिक्वेन्स नुसार जर तुम्ही लावले तर काही अडचण नाही. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो थोडाफार चेंजेस करायला लावतील, मात्र जास्त त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाही. हे लक्षात असू द्या. नंतर तुम्ही हॉल तिकीट लावा. ठीक आहे, हॉल तिकीट लावा. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे जे काही मूळ कागदपत्र आहेत, मूळ कागदपत्र जी आहेत ती लावा. त्याच्यानंतर तुमचे आधार कार्ड हे सगळं लागणार आहे. आधार कार्ड लागणार आहे. मतदान कार्ड सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लावायचं आहे. हे लक्षात असू द्या. त्यानंतर डोमासाईल हे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला लावायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर घेऊनच जा. लक्षात असू द्या. तुमच्याकडे असेल तर घेऊनच जा. जर नसेल तर तुम्हाला त्याच्यासाठी मात्र वेळ दिला जाईल. कास्ट सर्टिफिकेट साठी वेळ दिली जाणार नाही. हे लक्षात असू द्या. त्यानंतर नॉन क्रिमिलियर आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही प्रमाणपत्र जोडायचे मग ते तुम्ही स्वयं घोषणा प्रमाणपत्र जोडू शकता. स्वयं घोषणा प्रमाणपत्र, त्याच्यासोबत एखाद्या वेळेस तुम्हाला जोडायचं असेल तर लहान कुटुंब प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, त्याच्यानंतर तुमचं फिटनेस सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे असणारे जे काही ऍफिडेव्हिट असेल हे ऍफिडेव्हिट तुम्हाला त्याच्यासोबत द्यायचं आहे. हे ऍफिडेव्हिट तुम्ही तयार करून घ्या की तुमचा कुठल्याही राजकीय व्यक्तीशी संबंध नाही किंवा तुमचा कुठलाही व्यक्ती सदस्य नाही. हे लक्षात असू द्या. कारण जे सदस्य आहेत हे सदस्य फॉर्म भरू शकत नाहीत असं त्यांनी सुरुवातीला जाहिरातीमध्ये नमूद केलेलं होतं, परंतु काही सदस्यांनी सुद्धा यामध्ये फॉर्म भरलेले आहेत. जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत अशा लोकांसाठी आपण सांगतोय. तर जवळपास अशा पद्धतीनं हा जवळपास म्हणते मी जवळपास 90% हा जो काही सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स तुम्हाला याच्यामध्ये वापरला जाईल. तुमचे 2 फोटो सुद्धा घेऊन जा. अजून तुम्हाला जाहिरातीमध्ये जे दिलेलं आहे हे नवीन फोटो घेऊन जा. जाहिरातीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचे फोटो पण असले पाहिजे आणि हे अशा पद्धतीचं सगळे जे काही आहे हे तुम्हाला तयार करायचं आहे. आणि असं तयार करून तुम्हाला त्याचे 2 सेट तयार करा आणि सेल्फ अटेस्टेड करा. काही अडचण नाही. सेल्फ अटेस्टेड करा. साक्षांकित करून तुम्हाला यांचे 2 सेट तयार करायचे आहेत आणि हे 2 सेट तुम्हाला काय करायचे आहेत, तिथं द्यायचे आहेत. अशी जी काही आहे आजच्या ह्या मुलाखतीमध्ये काय प्रश्न आलेले असतील तरीही सुद्धा पहिल्या शीट मध्ये जवळपास सारखे प्रश्न विचारलेले आहेत. तरी सुद्धा
म्हणजे लक्षात असू द्या, कारण तेच अधिकारी याच्यासाठी असणार आहे तुमच्या मुलाखतीसाठी. आता जर अधिकारी तोच असेल तर जवळपास प्रश्न सुद्धा त्याच लेवलचे तिथे विचारले जाऊ शकतात. याची शाश्वती तुम्हाला असली पाहिजे, कारण याच्यामध्ये थोडंफार असं नाही की तेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील, परंतु जवळपास सेम फॉर्मॅट असणार आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या संबंधित तुमचे जे काही व्यक्ती आहेत, ओळखीचे आहेत, अशा लोकांचे फोन नंबर्स असतील तर त्यांच्याकडे तुम्ही विचारू शकता, किंवा जवळचा कोणी असेल तर त्याला तुम्ही विचारू शकता की कुठल्या पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. नाही तर तुम्ही चॅनलला फॉलो करा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आणि नवीन नवीन जे काही आपल्याकडे व्हिडिओ येत राहतील, नवीन नवीन जे काही विद्यार्थी आपल्याकडे प्रश्न टाकतील, ते तसे प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तसेच गणित बुद्धिमत्ताच्या जे काही टेस्ट आहेत, आपल्याकडे गणित बुद्धिमत्ताच्या टेस्ट सुरू आहेत. ह्या गणित बुद्धिमत्ताच्या टेस्ट जर तुम्हाला लागत असतील तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. त्या माध्यमातून तुम्हाला टेस्ट जे काही आहेत ह्या टेस्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करू, किंवा लवकरच काही ज्या गावातील काही पद रिक्त असतील त्यांच्याही जाहिरात येऊ शकतात, कारण बऱ्याच गावातील काही पद रिक्त झालेले आहेत. त्यांनी तुमची तयारी चालूच ठेवा, आतापासून तयारी चालू करा, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. याच्यासाठी तुम्ही आम्हाला या नंबरवरती संपर्क करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.